पुन्हा एकदा आपण नांदेडची बातमी पाहणार आहोत, कारण नांदेडच्या मुखेडमध्ये रविवारी रात्री मध्यरात्री जी ढगफुटी झाली होती त्यानंतर नुकसानीची भयावह दृश्य समोर आली आहेत। ढगफुटी झालेल्या नांदेडच्या हसनाळ गावात एनडीटीव्ही मराठीची टीम सकाळच्या सुमारास दाखल झाली। आज पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे उघड्यावर पडलेले संसार समोर दिसतायत। घरं वाहून गेलेली आहेत, त्यामुळे पत्र्याच्या शेडमध्ये सध्या या गावकऱ्यांना आसरा घ्यावा लागतोय। हसनाळमधली परिस्थिती अतिशय भयावह अशी आहे। सकाळपासूनच तिथं आर्मीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे। आर्मीचे जवान तिथे दाखल झालेत आणि त्यांनी मेडिकल कॅम्प उभारला, त्याचबरोबर गावकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि आता आर्मीचे जवान या गावकऱ्यांना त्यांचे संसार सावरण्याच्या कामात मदत करतायत। ही दृश्य आपण पाहतोय हसनाळ गावातली। अजूनही गुडघाभर पाणी गावातल्या अनेक भागांमध्ये दिसतंय। योगेश लाटकर आपले प्रतिनिधी सकाळपासूनच हसनाळ गावचा फेरफटका मारतायत आणि एकूणच नुकसानीचा आढावा घेतायत। योगेश, अतिशय गंभीर परिस्थिती आहे। जवळपास 50च्या वर इथे जनावरं दगावलेली आहेत। 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत, अजूनही 4 जणांचे मृतदेह सापडायचे आहेत। त्या दृष्टीने तपास कार्य सुरू आहे, शोध कार्य सुरू आहे। सकाळपासून आर्मीचे जवान दाखल झालेले आहेत। आर्मीच्या जवानांनी सकाळपासून कशा पद्धतीने या बचाव कार्याला सुरुवात केली आणि सध्या काय स्थिती आहे गावातली? निश्चितपणे विनोद सर, सकाळी जेव्हा हसनाळ गावामध्ये आर्मीची टीम दाखल झाली, आर्मीचे एकूण 90 जवान, 11 गाड्या आणि 2 छोट्या गाड्या आणि बोट हे या ठिकाणी आले। हे सुदर्शन चक्र नावाची आर्मीची कोर आहे, ती इथं दाखल झाली। कॅप्टन विनय राणा हे त्याचे प्रमुख आहेत आणि मेजर द्विवेदी हे देखील या ठिकाणी तिथे इन्चार्ज आहेत। आणि त्यांनी सकाळी आल्यानंतर गावात सगळ्यात पहिले फेरफटका मारून पाहणी केली की इथं साथरोगाचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता आहे। अनेक लोक असे आहेत की ज्यांना शुगर, बीपी, अस्थमा, ताप अशा पद्धतीचे त्रास होते, त्यामुळे आर्मीने त्यांच्याजवळ जो औषध साठा होता तो तात्काळ त्यांनी तिथे एक मेडिकल कॅम्प चालू केला आणि ते औषध साठा डॉक्टरांकडून तपासणी करून या रुग्णांना दिला। त्यानंतर या लोकांना, हे लोक उपाशी असल्याचं आर्मीच्या लक्षात आलं, तेव्हा आर्मीने स्वतःसाठी आणलेलं राशन जे आहे ते ताबडतोब तिथं त्यांनी जेवण बनवलं आणि एक वरण भात तिथं तात्काळ त्यांनी लंगर लावला आणि संपूर्ण गावकऱ्यांना हा वरण भात खाऊ घातलेला आहे। त्यांच्या पाण्याच्या टँकरच्या द्वारे लोकांना पिण्याचं पाणी दिलेलं आहे। खरं तर या गावाला चोहोबाजूंनी पाण्याचा वेढा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे, पण पिण्याच्या पाण्याचा एक थेंबरासाठी इथं लोक तरसलेले आहेत। तर आर्मीने स्वतःच्या टँकरच्या माध्यमातून या लोकांना पिण्याचं पाणी पुरवलेलं आहे। जेव्हा हे आर्मीचे लोक सर्च ऑपरेशनमध्ये लागले, त्यानंतर ज्या 2 डेड बॉडीज अजूनपर्यंत सापडलेल्या नव्हत्या, ह्या गावात 5 लोक वाहून गेल्याची माहिती होती। त्यातल्या 3 डेड बॉडीज काल SDRFने रिकव्हर केल्या होत्या, तर 2 डेड बॉडीज आज इंडियन आर्मीनं रिकव्हर केलेल्या आहेत। त्यानंतर ही आर्मी आज गावातलं पाणी जे ओसरलं त्यानंतर त्या गावामध्ये हे आर्मीचे जवान गेले आणि आपण व्हिज्युअलमध्ये स्पष्टपणे पाहिलं असेल की हे आर्मीचे जवान स्वतःच्या खांद्यावरती 3-3 सिलेंडर्स असतील, अलमाऱ्या असतील किंवा अन्य जीवनावश्यक वस्तू, ज्या वस्तू त्या घरामध्ये सुरक्षित आहेत ते हे आर्मीचे जवान स्वतःच्या पाठीवरती, डोक्यावरती, खांद्यावरती घेऊन गावातनं बाहेर येत होते आणि गावाच्या बाहेर जे टेम्पो उभे केले होते त्यामध्ये हे सामान लोकांसह हे स्वतः टाकताना दिसले। लोकांना त्यांनी फारसं काम करू दिलं नाही। लोकांची मदत आर्मीने इतकी जबरदस्त पद्धतीने केली की लोकांनी त्यांचं घर दाखवायचं, त्यांचं सामान दाखवायचं आणि आर्मीने ते उचलून तिथून साधारणपणे अत्यंत प्रतिकूल रस्त्यावरती 500 मीटरवरती हे सामान नेलं, तिथं त्या गाडीमध्ये लोड केलं आणि मग लोक ते त्या सामान तिकडनं लोड केलेलं सामान घेऊन गेले। अशा पद्धतीचं आर्मीनं काम केलंय। आता आपण जेव्हा ही सगळी दृश्य दाखवते त्यावेळी आर्मी ही फायनल सर्चसाठी पुन्हा एकदा बोटी घेऊन इथल्या पाण्यामध्ये उतरलेली आहे की अजून कोणी इसम जिवंत किंवा मयत ह्या गावामध्ये तर नाही ना, यासाठी संपूर्ण गावाचा परिसर आर्मी पुन्हा एकदा पिंजून काढते आणि त्यानंतर हे सर्च ऑपरेशन बंद होणार आहे। आता ह्या गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी असणार आहे ते पिण्याच्या पाण्याची असणार आहे आणि साथरोगावर नियंत्रण मिळवण्याचं एक आव्हान जे आहे ते प्रशासनापुढे असणार आहे। आता आपत्ती व्यवस्थापन मंत्री जे आहेत गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात दाखल झालेले आहेत आणि जी माहिती आपल्याला प्रशासनाकडून मिळते त्यानुसार ते मुखेड तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहेत आणि या पुराची पाहणी देखील करणार आहेत।
एकूणच आज दिवसभराचा हा सगळ्यात यामध्ये आपण जर आपण व्हिज्युअल्समध्ये आपण बघितलं एक गोष्ट फक्त सांगू इच्छितो की इथं लोकांचं अन्नधान्य जे भिजलं तेव्हा काही लहान मुलं रडत होती, भुकेसाठी व्याकुळलेली होती, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना तेच पाण्यात भिजलेलं अन्न आपल्या हाताने भरून ही जी डाळ होती ती भरवण्याचा प्रयत्न केला आणि पोटाची खळगी बागून आपल्या चिमुकल्याला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न या आईने केलेला आहे. असं हृदयद्रावक चित्र आपल्याला बघायला मिळालं आहे. अतिशय हृदयद्रावक असं चित्र आहे किंवा तशी परिस्थिती आहे. योगेश, तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या, कारण 7 रोगाचा तिथे प्रादुर्भाव होऊ शकतो अशी भीती आर्मीचे जवान व्यक्त करतायत, आर्मीची टीम व्यक्त करते. त्यामुळे तुम्ही तिथे सकाळपासून आहात, कालही त्या परिसरात होतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आपण पाहतोय आर्मीचे जवान दाखल झालेले आहेत, 90 जवानांचं पथक दाखल झालेलं आहे आणि या पथकानं कशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली पहा. आर्मीचे जवान स्वतः त्या गावकऱ्यांचं सामान उचलून सुरक्षित स्थळी नेत आहेत. मोडून पडलेले संसार पुन्हा उभे करण्यासाठी आर्मीनं गावकऱ्यांची मदत सुरू केलेली आहे. त्याचबरोबर स्वतःकडे असलेली रसद या रसदीचा उपयोग करून त्यांनी गावकऱ्यांसाठी एक लंगर उभारलं आणि या लंगरमध्ये भंडाऱ्यामध्ये जेवू खाऊ घातलं. त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था केली आणि आरोग्यासाठी एक मेडिकल कॅम्प सुद्धा लावला आणि या मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून गावकऱ्यांना आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली आहे. नांदेडमधल्या या परिस्थितीवर आपली नजर असेल.